यांनी नक्कीच काहीतरी केलंय. काय ते आम्हाला सांगणार नाहीत, पण मी घाबरली असंही यांना वाटायला नको. चल. मग आज काय दिवे लावून आलात? तुम्हाला काय वाटलं की मी तुमचा पाठलाग करू शकले नाही म्हणून मी हरले? आणि ही अंबिका, हिने मला अडकवलं म्हणून तुम्ही जिंकलात? हा, असंच वाटलं ना दोघींना? ही मंजिरी आहे, मंजिरी. ही धरणी फाडू शकते मी, हे आकाश वाकवू शकते. ही जी तुझी शक्ती आहे ना, ती क्षुल्लक आहे माझ्या समोर. मंजिरी, एखादी व्यक्ती असं कधी बोलते माहितीये तुला? जेव्हा तिचा स्वतःवर विश्वास नसतो. आणि हा आत्मविश्वास परत आला ना की कळावा मला. कारण तो घालवायचा कसा हे आता आम्हाला चांगलंच कळलंय. चल मीरा. फ्रॉग डराव डराव काय करता? हो ठीक आहे ना. नॉनसेन्स आहे यार. ते पावसाळा अजून सुरू झाला नाही, हे फ्रॉग आले डायरेक्ट घरामध्ये, ते पण बेडवरती. हट हट, नाही तर मारेन. हट. डॅड डॅड लवकर या इथे. तुमच्या बेडरूम मध्ये बेडवरती फ्रॉग आला. फ्रॉग फ्रॉग आता कळणार नाही यांना फ्रॉगला काय बोलतात. बेडूक बेडूक आलाय तुमच्या बेडरूम मध्ये. लवकर या. शिट मारे डराव डराव काय करतो डॅड. ना डॅड ना अशा वेळी खरंच येणार नाहीत कधी. कम ऑन अजित, यू कॅन डू इट. ओके तर बघच. काय करतो तू? मारू नकोस, मारू नकोस, मारू नकोस. त्यांना मारू नको. अरे मॉम, तुझ्या बेडवरती फ्रॉग बसलाय आणि मारू नको काय? हकलो दे बरं. मारू नको, मारू नको, मारू नको. काय गरज होती तुम्हाला आगाऊपणा करायची? आला ना आता अंगाशी. आता जोपर्यंत मंजिरीला वाटत नाही तोपर्यंत ती तुम्हाला माणूस करणार नाही. कळत कसं नाहीये तुम्हाला? आता तुमचं पुढचं सगळं आयुष्य तिच्या हातात आहे. मॉम, तू बरी आहेस ना? मॉम, तुझ्या बेडवरती फ्रॉग बसलाय आणि तू त्याच्याशी गप्पा काय मारतेस? अरे हकलवू ना त्याला. नको नको, अरे मी खरंच सांगते, ते तुझे बाबा आहेत. डॅड आहे ते. हो. आर यू मॅड ऑफ व्हॉट? हा, हकलवू दे मला, मी घाबरत नाही त्याला. अरे नाही, एक मिनिट, मी सांगते तुला काय झालंय ते. मंजिरीचं मंगळसूत्र त्यांना सापडलं. हा, ते मंगळसूत्र ते विकायला चालले होते. मी त्यांना अडवलं, मी म्हटलं नका विकू म्हणून. माझं ऐकलं नाही त्यांनी. मंगळसूत्राशी खेळत बसले होते आणि त्यांचा बेडूक झाला. म्हणून माहितीये, हे सगळं ना तर मंजिरीचंच काम आहे. सिरियसली? हो. अरे वेडी झालीस काय तू? हकलवू त्याला. अरे माझी शपथ. हा, एक मिनिट, तुझी शपथ घेऊन सांगते. मी खरं बोलते. ते तुझे बाबा आहेत, खरं बोलते मी. हे डॅड आहे. हो. डॅड बघ, म्हटलं ना तुला मी. काय करायचं कळते. डॅड अशक्य.
काय 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 झालं होतं हां आणि ओके आहेस ना मीरा तुझ्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे की मी आज एका संकटाला सामोरं जाणार आहे पण इथे माझी काय हालत झाली होती तुला काय माहित आणि यापुढे ना मी तुला असं संकटात सोडून तुझी वाट बघत बसू शकत नाही मला नाही जमणार आहे ते तुला सांगितलंय मला सांग काय चालू आहे आपण गोष्टींना एकत्र सामोरं जाऊ मला काहीच झालेलं नाही आणि काही होणारही नाही मला तुमची साथ आहे देवी आईचा आशीर्वाद आहे माझ्यावर मला काही होऊच शकत नाही अगं, पण तू माझ्या नजरेसमोर गायब झाली होती काय काय झालं काय होतं कुठे गेली होतीस तू हे बघा आता मी तुम्हाला सगळं नाही सांगू शकत पण इतकं नक्कीच सांगते की ज्या बाईला दादासाहेबांनी पत्नी मानलं तुम्ही आई मानलं ती बाई मनुष्यच नाही हे शक्य नाही नीरती देवी इतक्या सहजासहजी प्रसन्न होणार नाही आपण इतकी वर्ष तप केले त्याग केला इतक्या वेदना सहन केल्या तेव्हा कुठे जाऊन नीरती देवी आपल्यावर प्रसन्न झाली मार्जरी तू नीट बघ कोणीतरी वेगळं असेल मला संकेत मिळाले मीराला नीरती देवी प्रसन्न झालीये कदाचित अंबिका तिच्या सोबत गेली होती म्हणून हे घडतंय असू शकतं कारण अंबिकाकडे पंचमहाभूतांची शक्ती आहे त्या शक्तीचा वापर करून तिने मीराला नक्की मदत केली असणार पण नीरती देवी मीराला प्रसन्न झाली याने काय फरक पडणार आहे कारण ती फक्त चिरतारुण्याचा मार्ग सांगू शकते नीरतीला आपलं सत्य माहितीये तिने मीराला सांगितलं नसेल कशावरून तिने जर का सांगितलं असेल ना तर काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये चांगलंच आहे आता हे युद्ध लपून छपून नाही तर उघडपणे लढता येईल आणि मी त्यासाठी तयार आहे